घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला होय तुमच्या हेड सरांना डायरेक्ट सांगावं तर तुमचे पाठक बाई म्हणतात पत्र म्हणजे पत्रच पाहिजे. अरे सांगा की काय करायचं. हा सांगा काय करायचं. कोण लिहणार पत्र. हा कोण. हे बारक्यात जरा शान आहे. लिव रे तू. मी. अरे हेड सराला माझं अक्षर एका मिनिटात ओळखतंय. मी नाही. ढेरपोट्या तू लिव. शान आहेस की. माझं अक्षर काय चंद्रावर नेणार आहे वय ना ओळखायला. आपल्याला बी नाही जमणार. लई मारतय ते बेन. राणादा तूच लिहा मी सांगतो सर. ए एड्या टक्कुऱ्याच्या नु आम्हाला येत असतं तर तुम्हाला इथं कशाला बोलवलं असतं आम्ही. अरे मास्तर लई मारतय. अरे ते समजा जाऊ दे काहीतरी डाव करा की. अरे लिहून दे मला एकदाच पत्र. तेच चाललंय. डिस्टर्ब करू नका. समधी घबरावा. पोस्टर जरा पाणी आणखी प्यायला. तुम्हाला काम सांगणार वय रा. अरे आणखी विचार करतोय ना त्यो. जा तुम्हाला आता तुला नंतर. कोणतरी डोकं खाजवा माझं. हा अरे मी करतो. राणादा तुझ्या खांद्यावर घे की. म्हणजे लगेच सुचतंय बघ. चालतंय की. बस पटकन ये. ए परीक्षेत पेपर बी काय खांद्या बसून लिहितोस वय रे. थांबा सुचलं. समजांनी एक एक अक्षर लिहायचं म्हणजे कुणालाच कळणार नाही की कोणी लिहिलंय पत्र ते. हा वार माझ्या पठ्या वा. मा कसम माझ्या बी हेच डोक्यात होतं बघ. ए मग चला समध्या आण पटकन पेन आणि कागद. जा चला. मला बी नाही की. अरे ये इकडे. प्रिय पाठक बाई. ए लिहू रे. देऊ का रट्टा. अरे राणादा असंच लिहत्यात. पण ते प्रिय नग नग सप्रेम नमस्कार लिहू. ते बी नग त्यात बी प्रेम आहे. नुसतं नमस्कार लिहू. हा हे बघ राणादा आम्ही पत्र लिहतोय परत द्यायचं तुझं तू बघायचं. हा अरे अरे ए अरे असं काय करता. अरे चिचा बोर देतो की तुम्हाला. आणि कुठे हेड सरांना पत्र द्यायचंय. आपल्या पाठक बाईंना द्यायचंय ते. हा मग तर नगच. अरे बाईला गणित घालतात. ए माझा राजा. अरे ऐका की. अरे समजो की. नाही तू बारक्या बरोबर बोलतोय. आम्ही लिहितो पत्र. पोचवायचं तुमचं तुम्ही बघा. बरं ठीक आहे आम्ही पोचवतो खत. लिहा तुम्ही. लिहू रे. नमस्कार पाठक बाई.
झालं झालं बघ. झालं. हा अरे काय लिहिलं ते तर वाच. बर मी वाचतो रे. नमस्कार बाई, तुम्हाला आणून दिलेला संगणक हा तुम्ही शाळेला वापरायला दिला हे ऐकून बरं वाटलं. प्रयत्न स्तुत्य आहे. हा ए ते काय म्हणलं आता. स्तुत्य स्तुत्य. ते वय हा मोर बोल. हा आमच्याकडून आम्ही हमी देतो की हा संगणक यापुढे शाळेचा झाला यावर आमचा मालकी हक्क राहायचा नाही. कळावे. आपला प्रिय राणा. ए, ते ते प्रिय काढ. हा बर खोडतो थांब. हा दर झालं बघ. हे बघ. हा हे बघ राणादा, आता तू आम्हाला भेटला नाहीस आणि आम्ही बी तुम्हाला भेटलो नाही. चला रे. ए, समजला. अरे चला वेळ. अरे थांब की. नाही ए, अरे थांबा की ए, माझ्यासाठी. चला चला लवकर. चला रे शाळेला येऊ. हा ना, हा चल जाऊया. हा कुठं. आता नको, अंधार पडल्यावर जाऊ. अरे पर आबी द्यायला काय हरकत आहे. अरे येड्या, बाईनं पत्र येताना कोणी बघितलं तर काय म्हणल. अंधार पडल्यावर जाऊ की. जा. मी काय जाऊ. अरे दोस्त आहेस ना माझा. अरे पण आम्ही पत्र कुणाकडे मागितले बाईनी. हा माझ्याकडं म्हणते की तूच. हे अरे जा की. अरे दोस्त आहेस ना. म्हणून तर म्हणतोय. हे बघ घाबरू नकस. महेदर तू जा. काय बी खतरा वाटला तर जोरात वरड. मग जातो पळून. ए दिन एकच. उगा बंकस नका करू. बरं ठीक आहे, मी टाकतो पत्र. ए, तू फक्त चल माझ्या बरोबर. ए चल चल. काय को घाबरतो तू. चुप चल. कोण आहे. कोण आहे.
कोण आहे? आई आबा तुम्ही अरे काय हा रोज तू ह्या टायमाला तालमीत असतोय. आज सूर्य वरती आला तर बी अजून हातरुणात आहेस. वय काल रातच्याला उशिरा आलतो. का उशीर झाला? ते पोस्ट काय? काही नाही आपल्या शेतात कंपोस्ट खत टाकायचं होतं तर त्याचं काम होतं गावात. बरकत बी होता बरोबर. बरे बघ तुझी जी काय काम आहे ती समधी आजच्याच उरकून घे. उद्या काय बी ठेवू नकस. उद्या काय आहे? आमचे दोस्त आहेत प्रकाशराव वानखेडे. ते उद्या येणार आहेत वाड्यावर. पण कशाला? लगीन ठरवायला. कुणाचं? साहेबरावचं. रानात तुझं लगीन ठरवायचंय. आबा पण मला कशाला? अरे त्यांची पोरगी चांगली आहे राणा. मला नाही करायचं लगीन. अरे नाही म्हणून कसं चालल? आबा ब्रह्मचारी आहे मी. ठाव आहे मला. अहो पण या बाग तू उद्या दिसभर घरीच थांबायचे आणि वानखेडीची भेट घ्यायची आहे. कळलं का? काय बया कारखाना म्हणायचा. पहाटे गेलतो. आता बघा किती वाजलं. आणि ते कामगार तरी किती म्हणायचं. आणि त्या मशनी एवढ्या मोठ्या मोठ्या. हा म्हणूनच गायकवाड्यांचं नाव एवढं मोठं. ए चंदा हा तू काय गायकवाडांच्या कारखान्यात कामाला लागतेस का? लय गुणगान गातेस त्यांचं? नाही नाही ताईसाब. जाधवांचे कारखाने इतक्यात इसरलीस काय? नाही ताईसाब तो कसं इसरीत. त्यापुढे हे म्हणजे उसातली चिलट. व ताईसाब तो बघा टाइमपास. ते बघा कसं चालतंय हे बदक. चंदा हा करायचा का टाइमपास? वय वय अय हॉर्न दे हॉर्न दे जोरात. कुणी वाजवला रे हॉर्न? रस्ता मोकळा तरी सुद्धा हॉर्न वाजवतात हे लोक. आवाजाचं प्रदूषण नुसतं. थांब बघतो या गाडीवाल्याला. काच खाली करा, काच खाली करा. रस्ता मोकळा आहे तो दिसत नाही. कशाला हॉर्न वाजवून आवाजाचं प्रदूषण करता? का गाडी आहे म्हणून वाजवायचा हॉर्न? पॅ 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 पॅ. काय महाजन मास्तर? अरे वहिनी साहेब. नमस्कार वहिनी साहेब. काय महाजन मास्तर काय झालं काय? हा काय नाही वहिनी साहेब. आपण गावच्या उद्धारक, समाज सुधारक, गरिबांच्या कैवारी. झालं एवढंच? नाही आहे ना अजून. गायकवाड घराण्याच्या सुनबाई, दयाळू, मायाळू, कनवाळू. बस 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 बस. काय हो आमच्या ड्रायव्हरला का ओरडत होता? मी हा ड्रायव्हरला मग नाही. मी त्यांना सांगत होतो की हॉर्न वाजवा. समोर कुणी असू दे नसू दे पण हॉर्न वाजवला पाहिजे. कारण नाही वाजवला ना तर बिघडतो हॉर्न. पण मग हॉर्न वाजवल्यानं ते काहीतरी आवाजाचं प्रदूषण होतंय म्हण. हो ना आवाजाचं प्रदूषण होतं म्हणून हॉर्न वाजवू नये. समोर गर्दी असली ना तरी सुद्धा वाजवू नये. मी तर म्हणतो वहिनी साहेब सगळ्या रस्त्यांवर बोर्ड लावले पाहिजेत. नो हॉर्न प्लीज. बरं बरं शाळा काय म्हणतीया? अरे आपले उपकार वहिनी साहेब आपले उपकार. मी तुम्हाला सांगतो. लय मोठं आहे काय सांगायचं? नाही नाही
आहे छोट पण बोलता बोलता मोठं होईल. नाही कसं आहे आम्हाला थोडी घाई आहे. चालता चालता बोललं तर चालतंय का? हो चालेल ना. अहो आपण मोठी माणसं पण आपल्याकडे वेळ छोटा. हा चालेल चालेल. हा तर मी काय म्हणत होतो. चल रे. वहिनी साहेब मी काय म्हणत होतो. हा महाजन मास्तर अहो कुठं चाललात? हे इथं बँकेत पैसे काढायला. तेवढ्यात आपलं दर्शन झालं. आमचं भाग्य. हा तर मी म्हणत होतो वहिनी साहेब. कॅम्प्युटर कसं आहे? हा अहो कॅम्प्युटर हा कसं चाललंय? आहे ना व्यवस्थित चाललाय. हा पण मी त्या डिग्रीवाल्या बाईंना म्हणालोय हा की हा कॉम्प्युटर तुम्हाला राणा दादाने दिलाय कशावरून. तसं त्यांचं लेखी हमी पत्र घेऊन या म्हणून. पत्र? हा कोण लिहणार? राणा भाऊजी? हो म्हणजे तसं त्या म्हणाल्या. नको म्हणून सांगू का त्यांना? नाही अहो लिहू दे की. तुम्ही पण वाचा आम्ही वाचू. तुमचं झालं की द्या वाड्यावर पाठवून पत्र. हो पाठवतो ना पाठवतो. मिळालं की लगेच तुमच्याकडे पाठवतो. हा तो वहिनी साहेब मी काय म्हणत होतो. चल रे. वहिनी साहेब वहिनी साहेब अहो ते तालुक्याच्या शाळेचं बदलीचं वय हा वाचली बातमी वाचली. नाही त्या पक्षांनी किती बी राळ उडवली तरी चिंता नाही. नाही राजकारणाची चिंता करू नका. नाही राजकारणाची तुम्ही काळजी करू नका. आमचं लक्ष आहे. आणि हा पक्षश्रेष्ठींना आमचा नमस्कार सांगा. हा वय ठेवतो. सूरज मी सकाळी राणाला समजावून आलोय की उद्या कुठं बी जायचं नाही. वानखेडे येतात पोरी संघ. पर दादा राहणार आहे का घरात? नाही तर वानखेडे यायचं आणि आपल्या अब्रूचं खोबरं व्हायचं. अरे म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना. हे वानखेडे मोठं घराणे त्यांनी शब्द टाकलाय. उद्या काय गडबड व्हाय ना ग. हा उद्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर आणि सुनबाईंवर टाकतोय. सुनबाई कुठे? त्यासनी बी बोलवलं होतं आम्ही. मी फोन केलता ती कारखान्यावर गेली. येईलच इतक्यात. ही बघा आधी. या सुनबाई. काय झालं मामांजी? बोलवलं तर आम्हाला यांनी फोन केलता. काय उद्या राहण्यासाठी स्थळ येते. त्याची समधी जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकतोय. खाऊ काय झालं? नाही काही नाही. लय छान बातमी दिलीत मामांजी. पण राणा भाऊजी तयार होतील का? हो म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना. काय सकाळी जरा आम्ही रानावर चिडलो. तुम्ही समजून सांगा ना त्याला. शकुनाच्या बांगड्या तेवढ्या पॉलिशला द्या. जमलं तर उद्याच पक्क करून टाकू. वय सांगतो पॉलिश कराय. आणि हा उद्या समज व्यवस्थित होईल बघा. वय मामांजी तुम्ही आता काळजीत सोडा. येऊ आम्ही. येतो या. वर्तमानपत्राबरोबर पत्रही. बाबा पेपर घेते. हा पुरवणी घेते. अंजली हे पत्र तर दिसतंय पण यावर तिकीट बिकीट काही नाहीये का? बघू. नमस्कार बाई. कुणी लिहिलंय हे पत्र? नाव गाव सगळं खोडलेलंच दिसतंय. नमस्कार बाई. बाई तुम्हाला आणून दिलेला संगणक हा शाळेला वापरायला दिला हे ऐकून बरे वाटले. प्रयत्न स्तुत्य आहे. आमच्याकडून आम्ही हमी देतो की हा संगणक यापुढे शाळेचा झाला त्यावर आमचा मालकी हक्क राहणार नाही. कळावे आपला. कोण आहे? पोस्टमन.
म्हणजे काल रात्रीचा पोस्टमन हा होता तर. कुणाचं आहे का पत्र? चहा घ्या. अगं पत्र कोणाचं आहे? अगं तुझ्या दळणवाल्याचं. हेडसरांनी माझ्याकडे हमी मागितली होती की राणाजी कम्प्युटर परत नेणार नाहीत असं त्यांच्याकडून लिहून आण. मग मी राणाजींना तसं सांगितलं तर त्यांनी हे हमी पत्र लिहून पाठवलंय. तुला पुन्हा ऐकायचंय? अगं पण हे पत्र तुला कधी दिलं त्यांनी? अगं मला नाही माहिती, ते बाबांना आता पेपर घेताना सापडलं. हो, पण याच्यावर सही शिक्का म्हणून काहीच नाहीये. मग महाजन मास्तर म्हणतील की हे पत्र राणाचं कशावरून? हे मात्र अगदी बरोबर आहे. तुझ्या महाजनांना खोट काढायला काहीतरी पॉइंटच हवा असतो. पत्र तर दिलं, पण हेडसरांना कसं पटणार हे राणाजींनीच दिलंय ते?